शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याबाबत अतिशय महत्त्वाची मोठी खुशखबर आज आली आहे। तब्बल 16 जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत होते। अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपत आहे। टोटल 16 जिल्ह्यांमध्ये आज हेक्टरी 45,000 रुपये पीक विमा येत आहे। पहा, ज्या तारखेची तुम्ही वाट पाहत होता ती तारीख आता आली आहे। म्हणजे की येत्या 5 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 45,000 रुपयांच्या वरती पीक विमा आता जमा केला जाणार आहे। आज शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 45,000 रुपये क्रेडिट झालेले आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आणि टोटल 16 जिल्ह्यांची यादी आता सांगण्यामध्ये आली आहे। 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा निधी आज जमा करण्यामध्ये येत आहे। पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा जे शेतकरी बांधव करत होते त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे। मागील काही वर्षांपासून रखडलेल्या पीक विम्याचा शेवटचा टप्पा आजपासून वितरित करण्यामध्ये येत आहे। आज दुपारीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील काळामध्ये पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यावर आज ही रक्कम विनाविलंब जमा केली जात आहे। सुरुवातीला आपण पहा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी सांगण्यामध्ये आली आहे आणि सर्वात पहिल्यांदा ज्या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे तो म्हणजे की पुणे आणि नाशिक जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर, बघा या जिल्ह्याबद्दल देखील बोलूया। या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासामध्ये डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बघा पिकांनुसार तुम्हाला रक्कम वेगवेगळी मिळणार आहे। जर तुमचे वेगळे पीक असेल तर रक्कम देखील वेगळी मिळणार आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आज अधिकृत मंजुरी दिली आहे। काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबविण्यामध्ये देखील आला होता, परंतु आता सरकारने तातडीने आदेश काढले दिले आहे। तशा प्रकारे आज सूचना देखील देण्यामध्ये आले आहे। येत्या 5 तासांमध्ये 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 3,178 कोटी रुपयांचा निधी आता वर्ग केला जात आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, एवढा मोठा पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। आता पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा विचार करूया आणि आपण जिल्ह्यांची यादी लगेच या ठिकाणी पाहून देखील घेत आहोत। बघा सरकारने सांगितलं आहे, जर काही शेतकऱ्यांनी भात पीक पेरलं असेल तर त्यांना 50,000 रुपये हेक्टरी निधी जमा केला जात आहे। ज्या शेतकऱ्यांचे ज्वारीचे नुकसान झाले आहे त्यांना मागील 3 वर्षाचे मिळून 33,000 रुपये हेक्टरी अशा प्रकारे पीक विमा आज मिळणार आहे। त्यानंतर जर बाजरी पिकाचा विचार केला तर बाजरी पिकासाठी देखील 32,000 रुपये मदत आज थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे। जिल्ह्यांच्या यादीमध्ये जो जिल्हा येतोय त्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा। बघा सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारपासून निधी वर्ग करण्यामध्ये सुरुवात झाली आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आता मदत मिळत आहे। मोठी रक्कम आज तुम्हाला मिळताना दिसत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे ज्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं त्याच शेतकरी बांधवांना निधी मिळणार। त्यासोबत तुम्हाला 2 कामे करून घ्यावी लागणार तरच तुम्हाला हा निधी मिळणार। जर तुम्ही ती 2 कामे केली नसतील, आता तुम्ही ती 2 कामे केली आहे की नाही चेक करून घ्या।
बघा आपण पुढे सांगणारच आहोत. ती जर कामे तुम्ही केली तरच तुम्हाला या ठिकाणी निधी मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून तसे आदेश आले आहे. सरकारने सांगितलं आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघा ही बातमी आजसाठी मोठी ठरत आहे, कारण त्यांना 55,000 रुपयांचा पीक विमा आज मिळत आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ म्हणजे की 60,000 रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर झाली असून ती आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आज वितरित केली जात आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे की बघा तुमच्या खात्यामध्ये आज निधी येत आहे. त्यासोबत आता पुढील जिल्हा पाहून घ्या. मराठवाड्यामधील यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यामधील शेतकरी खूप दिवसांपासून या निधीची वाट पाहत होते. अखेर त्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून आज येत्या 5 तासांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून या जिल्ह्यांच्या याद्या आता स्पष्ट झाल्या आहे. सरकारने मूग आणि उडीद पिकानुसार बघा सरकारने सांगितलं आहे तुमचं पीक जे असेल त्या अनुक्रमे तुम्हाला लाभ मिळणार. बघा 28,000 25,000 रुपये हेक्टरी मदत मंजूर केली आहे. मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 36,000 रुपये आज येत्या 5 तासाच्या आतमध्ये आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे आज निर्णय घेतलेला आहे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करायचा आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आज पीक विम्याचे वितरण होणार आहे. त्यासोबत बीड बघा आता बीडचा पण समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याचा पण समावेश सरकारने केला आहे. या जिल्ह्यातील याद्या सरकारने अधिकृतरित्या आता जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीमध्ये आहे त्यांना आज या ठिकाणी बघा संध्याकाळपर्यंत देखील तुम्हाला रक्कम जमा होऊ शकते. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 11 ते 12 वाजता तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या पुढील जिल्हा पाहणे महत्त्वाचं आहे. त्याचसोबत या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पहिला टप्पा 25% यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असून आता राहिलेला 75% निधी आज बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जात आहे. दुसरा टप्पा शेतकऱ्याला आता मिळत आहे. यामुळे ज्यांना पूर्वी कमी रक्कम मिळाली होती त्यांना आता मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने आता सांगितलं आहे कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता सूत्रांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. कारण की सूत्रांनी देखील न्यूज दिली आहे. येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला असून या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केले आहे की नाही याची तुम्ही खात्री करा. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की लातूर आणि नांदेड यांसारख्या दुष्काळातील बघा आता हे जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला होता. शेतकऱ्यांसाठी देखील हा विमा आता मोठा आधार ठरत आहे. मागील काळामध्ये पाऊस न पडलेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सरकार पीक विमा देत आहे. आता बघा केव्हाचा पीक विमा कधी मिळतोय, बघा 2 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्याला आज मिळतोय. 10 ते 40,000 रुपयांची रक्कम येत्या 5 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
आता महत्त्वाचं म्हणजे पण जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2 कामे करायची आहे, ती केल्याशिवाय निधी येणार नाही. बघा, विदर्भामधील चंद्रपूर, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर तालुक्यांची माहिती आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. राज्य सरकारने एकूण 3178 कोटींचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी आता मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबाची आर्थिक चणचण दूर होण्यास आता मदत मिळणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील येण्यामध्ये सुरुवात होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे, जे शेतकरी या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस खरोखर आनंदाचा आता ठरणार आहे असं देखील म्हणावं लागेल. कारण की सरकारच्या माध्यमातून वितरण आता पार पडत आहे आणि निधी आता जमा होत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, कोणतीही खोटी माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. आपली यादी ग्रामपंचायतीत तपासा. अशाच प्रकारे शेतकरी विषयक बातम्या आणि पीक विमा अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाचा मुद्दा सरकारच्याच माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. सरकारने एक अट घातली आहे. बघा, ती अट म्हणजे की काय? बघा, पहिली अट आहे सरकारने सांगितली ती म्हणजे की ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्याला निधी मिळणार. त्यासोबत दुसरी देखील अट सरकारने घातली आहे. सरकारने सांगितलं आहे, फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्याला काढावं लागेल. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले नाही अशा शेतकऱ्याला अडचण येईल आणि लवकर निधी जमा होणार नाही. त्यामुळे तात्काळ फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. सरकारच्या माध्यमातून तशा सूचना शेतकऱ्याला करण्यामध्ये आल्या आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.